यशोपदिशदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधी शोभती भली. नमस्कार. ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला आणि 17वी ओवी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी म्हणजे ज्ञानाच्या सुवासाने दरवळणारी एक दिव्य पुष्पमाला आहे. माऊली म्हणतात, उपनिषदे म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे, ती आत्मज्ञानाची सुगंधी फुले आहेत. त्या फुलांमध्ये भरलेला आहे परमसत्याचा मधुर मकरंद आणि त्या ज्ञानरूपी फुलांनी श्री गणेशाच्या मुकुटाची शोभा अधिकच दिव्य झाली आहे. किती अप्रतिम कल्पना आहे. फुलाचे सौंदर्य त्याच्या रंगात नसते. रंग आपल्याला आकर्षित करतो, सुंदर सुंदर रंग, परंतु त्याहूनही सुगंध आपल्याला आकर्षित करतो. तर ते सौंदर्य त्याच्या सुगंधात अधिक असते. तसेच माणसाचे मोठेपण त्याच्या धनात नसते, पदातही नसते आणि कीर्तीमध्येही नसते, तर त्याच्या विवेकात असते, विनयात असते आणि ज्ञानाने उजळलेल्या आचरणात असते. उपनिषदे आपल्याला सांगतात, स्वतःला जाणून घ्या, बाह्य जग जिंकण्यापूर्वी अंतर्मन जिंका, कारण आत्मज्ञानाशिवाय जीवनाला पूर्तता नाही. आज आपण खूप माहिती मिळवतो, ज्ञानही मिळवतो, परंतु आपल्याला कुठेतरी अपूर्णत्व वाटतं. परंतु ज्ञान नेमकं काय? तर ज्ञान तेच आहे जे अहंकार वितळवते, ज्ञान तेच असतं जे माणुसकी फुलवतोय आणि ज्ञान तेच असतं जे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातं. म्हणूनच माऊलींनी उपनिषदांना ज्ञानमकरंदाने भरलेली सुगंधित फुले म्हटले आहे. आपल्या जीवनातही अशीच ज्ञानाची फुले फुलू देत, विवेकाचा सुगंध दरवळू देत आणि आपल्या प्रत्येक कृतीतून प्रेम, करुणा आणि नम्रतेचा परिमळ सर्वत्र पसरू देत. तेव्हाच आपले जीवनही ईश्वराच्या मुकुटातील एका दिव्य, सुगंधी आणि अमूल्य पुष्पाप्रमाणे शोभून दिसेल. रामकृष्ण हरी. खरोखरच ज्ञानेश्वरीचे, माऊलींचे हे विचार प्रत्येकाने जर आचरणात आणले तर खरंच आपल्या जगामध्ये शांतता जाईल, आपला भारत समृद्ध होईल. रामकृष्ण हरी. जय उपरि देशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती